युवकांना रोजगार उभारण्यासाठी पतसंस्थेने हातभार लावावा. परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी श्री आप्पूदादा नेजे दूधगंगा पतसंस्थेचे नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न. समाजात सध्या तरुण वर्गाला व्यवसाय सुरू करायचा म्हणजे अर्थसहाय्याची गरज असते. पतसंस्थेच्या सभासदांना व सभासदांच्या मुलांना उद्योगधंद्यासाठी हातभार लावण्यास तरुण वर्गाचा बेरोजगार कमी होऊन त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ म्हणून श्री आप्पूदादा नेजे दूधगंगा पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपावी, असे प्रतिपादन परमपूज्य जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर यांनी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. तर अध्यक्ष भाषणात चार्टर्ड अकाउंटंट N.A. बसुदे यांनी संस्थेची सांपत्तिक स्थितीचा आढावा सांगत संचालक मंडळाच्या काटकसरीमुळे संस्थेची नूतन इमारत उभारल्याचं सांगितलं. यावेळी संस्थेचे पहिले सभासद, पहिले ठेवीदार व पहिले कर्जदार यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. चेअरमन अण्णाप्पा सिद्धनाळे यांनी आपल्या मनोगतातून पतसंस्थेच्या कामकाजाबाबत माहिती सांगितली. यावेळी गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे संचालक बबन चौगुले, संस्था कायदा सल्लागार ॲडव्होकेट अरुण कल्पण्णावर, शिरोळ तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कुमार मिठारे यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर ऑडिटर मोहन जाधव, अजित चौगुले, अविनाश पट्टणकुडे यांच्यासह संस्थेचे व्हाईस चेअरमन बाबासो हेमगिरे, प्रदीप चौगुले सुरुवातीस संस्थेचे कौन्सिलचे उद्घाटन करून मुख्य नूतन इमारतीचा उद्घाटन महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक आप्पासो वस्कल्ले, भूपाल सिद्धनाळे, महावीर नेचे, महावीर पाटील, महावीर काणे, दर्याप्पा सुतार, शिवपुत्र कांबळे, छाया हेमगिरे, जयश्री सिद्धनाळे, सेवक योगेश दांडवाडे, वर्धमान हेमगिरे यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. कार्यक्रमाचे स्वागत संचालक शिवगुंडा पाटील, प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश चौगुले यांनी तर आभार व्हाईस चेअरमन बाबासो हेमगिरे यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यापक शरद अवघडीसर यांनी केले. दत्तवाडहून पसव क्रांती न्यूजकरिता शीतल कुडचे.